रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर बीचवर एका 37 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संबंधित महिला हरिहरेश्वर बीचवर एका खडकावर बसली होती, पण अचानक विपरीत घडून महिलेचा मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार मयत पल्लवी सरोदे आपल्या काही ऑफिसमधील मैत्रिणींसोबत रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर बीचवर फिरायला गेल्या होत्या। सकाळी 8 वाजता सगळ्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यानंतर 8:45च्या सुमारास पल्लवी यांच्यासह त्यांच्या सर्व मैत्रिणी हरिहरेश्वर बीचवर आल्या। इथं सर्वांनी समुद्राचा आनंद लुटला। यावेळी पल्लवी समुद्राच्या आतमध्ये असलेल्या एका खडकावर चढल्या आणि तिथे जाऊन बसल्या। तिथं बसणं रिस्की असल्याचं मैत्रिणींच्या लक्षात आलं। त्यांनी पल्लवी यांना खडकावरून खाली उतरण्यास सांगितलं, पण पल्लवी यांनी काहीच ऐकलं नाही। त्या तशाच खडकावर बसून राहिल्या। पण पुढच्या काही मिनिटात आलेल्या एका मोठ्या लाटेमुळे पल्लवी यांचा समतोल बिघडला आणि त्या थेट समुद्रात पडल्या। हा सगळा प्रकार पाहून पल्लवीच्या मैत्रिणींनी आरडाओरडा केला। त्यांनी स्थानिकांकडून तातडीची मदत मागितली। पुढच्या 5 मिनिटात स्पीड बोट घटनास्थळी रवाना झाली। त्यांनी पल्लवी यांना पाण्यातून बाहेर काढलं, पण या 5 मिनिटात सगळं संपलं होतं। पल्लवी यांच्या नाकातोंडात पाणी शिरून त्या बेशुद्ध झाल्या होत्या। स्थानिकांनी त्यांना CPR देण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही। त्यांची काहीच हालचाल होत नव्हती। त्यामुळे स्थानिकांनी तातडीने पल्लवी यांना श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। इथं डॉक्टरांनी पल्लवी यांना मृत घोषित केलं। पल्लवी यांच्या पश्चात पती आणि 13 वर्षाचा मुलगा आहे। पल्लवी यांचं वर्षभरापूर्वी प्रमोशन देखील झालं होतं। करिअरच्या पीकवर असताना महिलेचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।